आगीचा डोंग किंवा तांडव यापैकी कोणतेही शब्द सध्याच्या लॉस एंजेलिसच्या स्थितीला न्याय देऊ शकणार नाहीत. इतकी भयंकर स्थिती सध्या अमेरिकेत लागलेल्या वणव्याची आहे. अनेक हॉलिवूड स्टार्सची घरं या आगीत जळून खाक झाली आहेत आणि आता प्रयत्नांनंतर सुद्धा अद्यापही ही आग धगधगतच आहे. जाणून घेणार आहोत या भयान आग लागण्याची कारण. अजूनही आग नियंत्रणात काय येऊ शकत नाहीये, सोबतच याचे अमेरिकेतल्या राजकारणावर काय पडसाद उमटत आहेत. प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरातील जंगलामध्ये पसरलेली आग भयानक स्वरूप धारण करताना दिसते. या आगीचं क्षेत्र सातत्यानं वाढत चाललंय. आतापर्यंत कमीत कमी 6 जंगल या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही आग विझवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आपला इटलीचा दौरा रद्द केला. राष्ट्राध्यक्ष पदावरून लवकरच पाय उतार होणाऱ्या जो बायडन यांचा हा शेवटचा परराष्ट्र दौरा होता. आगीचे तीव्र लोट आता अमेरिकेतील मोठे शहर असलेल्या लॉस एंजेलिस मधील जवळपास सर्व परिसरामध्ये पसरले आहेत. या आगीमुळे आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय, तसंच 1 लाखहून अधिक लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे. कॅलिफोर्नियामध्ये अनेक ठिकाणी आग लागली. ही आग पहिल्यांदा पॅलिसेड मध्ये लागली, त्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही. कॅलिफोर्नियाच्या वनीकरण आणि अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार लॉस एंजेलिस मध्ये मंगळवारी सकाळी 10:30 वाजता आग लागल्याची बातमी मिळाली. काही वेळातच ते 16,000 एकरांपेक्षा जास्त पसरली. उत्तर एले काउंटी मधील अल्तानडेनाच्या वरच्या टेकड्यांमध्ये मंगळवारी रात्री इटन फायर या दुसऱ्या जंगलाला आग लागली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत बरीच जमीन जळून खाक झालीय. लॉस एंजेलिसच्या सिल्मार परिसरातील मंगळवारी रात्री उशिरा तिसरी आग लागली. त्याने शेकडो एकर जमीन पटकन वेढली आणि आता लॉस एंजेलिस शहरातील जंगलांमध्ये पसरलेली आग भयानक स्वरूप धारण करताना दिसते. या आगीचं क्षेत्र सातत्यानं वाढत चाललंय. आतापर्यंत कमीत कमी 6 जंगल या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. जोरदार वाहणारी हवा आणि पावसाचा अभाव या 2 मुख्य कारणांमुळे दक्षिण कॅलिफोर्निया आगीच्या विळख्यात सापडला आहे. मात्र हवामान बदल हा घटक देखील यामध्ये महत्वाची भूमिका निभावताना दिसत आहे. त्यामुळे त्या प्रकारच्या भीषण आगी लागण्याची शक्यता वाढत आहे. फक्त 10 एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्येच 2,900 एकरच्या परिसरामध्ये पसरली. आता शहरभर आकाशात धुराचे लोट जमा झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असूनही सध्या स्थितीत ही आग 17,200 एकर मध्ये पसरली. कॅलिफोर्नियाच्या इतिहासामध्ये ही आग आतापर्यंतची सर्वात विनाशकारी आग मानली जात आहे. लॉस एंजेलिस फायर डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी म्हटलं आहे की या भीषण आगीमुळे इथे राहणारा जवळपास प्रत्येक रहिवासी धोक्यात आहे. पण एवढी भीषण आग लागण्याची नक्की कारण काय? तर पहिलं महत्वाचं कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. 2024 हे आजवर नोंदवलं गेलेलं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे. 1850 मध्ये रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून गेल्या 250 वर्षांमधलं हे सर्वात उष्ण आहे. युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस या पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या उपक्रमानं ही माहिती जाहीर केली आहे. तसंच औद्योगिक क्रांतीपूर्वी जागतिक सरासरी तापमान जेवढं होतं त्यापेक्षा 1.5 अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदवणारं हे पहिलंच वर्ष ठरलं आहे. पॅरिस करारानुसार जगाचं तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानापेक्षा 2 अंशांपेक्षा खाली ठेवायचं आणि ही वाढ 1.5 अंशावर जाऊ द्यायची नाही असं सर्व देशांनी एकत्रित येऊन ठरवलं होतं. 1.5 अंशाची ती मर्यादा आता पहिल्यांदा मोडली गेली. याचं प्रतिबिंब कॅलिफोर्नियात दिसून आलं. तिथं गेल्या वर्षी उन्हाळा अतिशय उष्ण होता. पावसानं दडी मारल्यानं वातावरण शुष्क आणि पाण्याची कमतरता अशी स्थिती निर्माण झाली. त्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या वाऱ्यामुळे वनवे पेटण्यास आणि ते पसरण्यास पोषक स्थिती निर्माण झाली. दुसरं कारण आहे ते म्हणजे जोरदार वाहणारी हवा आणि पावसाचा अभाव. कॅलिफोर्नियामधील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण अलीकडच्या काही महिन्यात इथे पाऊसच पडलेला नाही. त्यानंतर हवामानही उष्ण राहिलेलं आहे. या हंगामात सामान्यतः दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जोरदार वारे वाहतात. त्याला सॅन्टा एना विंड्स असं म्हणतात. परंतु कोरड्या परिस्थितीसह यामुळे भीषण आग लागण्याचा धोका अधिक वाढतो. हे कोरडे वारे दक्षिण कॅलिफोर्नियाच्या आतील भागातून किनाऱ्याकडे 60 ते 70 मैल प्रति तास वेगाने वाहतात. मात्र एका दशकानंतरही या महिन्यात वारे अत्यंत धोकादायक पातळीवर वाहत आहेत. या वाऱ्यामुळे जमीन कोरडी पडली. संशोधकांचं असं म्हणणं आहे की या आगीच्या सुरुवातीला जोरदार वारे वाहतील आणि शेवटी कोरडे वारे वाहतील. म्हणजेच ही आग आणखी काही काळ सुरू राहू शकते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीची व्याप्तीही पसरत आहे. यामुळे जेव्हा आगीच्या घटना घडल्या होत्या तेव्हा यापैकी बहुतेक घटना डोंगराळ भागात घडल्या होत्या. मात्र यावेळी ही आग झपाट्याने खाली दरीकडे वस्तीच्या दिशेने पसरत आहे.
2 वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये सुरू असलेला दशकभराचा दुष्काळ संपला. यानंतर पावसामुळे झाडे झुडपं झपाट्यानं वाढली. आग वेगानं पसरण्याचं हे देखील एक प्रमुख कारण आहे. एकीकडे हजारो एकरावर लागलेल्या आगीने जंगल आणि घरं उद्ध्वस्त होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं मात्र काही वेगळं सुरू आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग सतत वाढत आहे. अग्निशमन दल विझवण्यात व्यस्त आहे. दरम्यान या संपूर्ण आगीच्या घटनेसाठी ट्रम्प यांनी जो बायडेन यांना जबाबदार धरले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आग सतत वाढते. दर मिनिटाला ही आग हजारो चौरस फूट जागा व्यापते. लॉस एंजेलिसच्या आकाशात ज्वाला आणि धूरच धूर दिसतोय. या आगीचा फटका कॅलिफोर्नियातील रहिवाशांना बसला. आता या आगीच्या घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर हल्ला चढवला असून त्यांनी जो बायडेन आणि राज्यपालांना आगीसाठी जबाबदार धरले. सध्या देशात आग विझवण्यासाठी पाणी नाही आणि फेमामध्ये पैसाही नाही. सोबतच गव्हर्नर न्यूजम यांनी पाणी पूर्ण निर्देशित करण्याचा प्रस्ताव फेटाळल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांनी असं लिहिलंय की गव्हर्नर गेविन न्यूजकॉम यांनी त्यांना सादर केलेल्या जल पुनर्संचयन योजनेवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. या योजनेमुळे कॅलिफोर्नियाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फ वितळल्यामुळे लाखो गॅलन पाणी साठवलं गेलं असतं. दुसरीकडे आग एवढी भीषण आहे की ती विझवण्याच्या सर्व व्यवस्था अपयशी ठरत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या आगीत 50 अब्ज डॉलरहून अधिक नुकसान आतापर्यंत झालंय. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये. ही आग भडकते का तेच जाणून घेऊया. कॅलिफोर्निया आणि आजूबाजूच्या परिसरात आग पसरण्यामागे जोरदार वारे हे सर्वात मोठं कारण असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे ही आग नियंत्रणाबाहेर गेली. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 80 किमी होता, तर अनेक ठिकाणी त्याहूनही वेगवान वारे वाहत होते. त्यामुळेच आगीनं क्षणार्धातच उग्र रूप धारण केलं, ज्यावर 2 दिवस उलटूनही नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये. वाऱ्याचा वेग 150 किमीपेक्षा जास्त असल्यानं तो वेगानं पसरत आहे. ही आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान स्वतः जळत आहेत. ही आग लागली त्यावेळी वाऱ्याचा वेग 70 ते 80 किमी होता. त्यामुळे आगीवर 30% नियंत्रण मिळवण्यात टीमला यश आलं. मात्र वाऱ्याचा वेग वाढल्यानं आगीनं आणखी भीषण रूप धारण केलं. आता ही आग कशी नियंत्रणात आणली जाणार हे अजूनही निश्चित नाही. तुर्तास तुम्हाला याची संभाव्य कारण काय वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.